श्रीराम. श्रीमद दासबोध सार, त्याच्या आधारे मुख्य दासबोधांमधल्या ज्या समास आहेत त्यांचा एक विशेष गोडवा आहे. ज्ञानेश्वरीचा एक विशेष गोडवा आहे, तो ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यविलासातला आहे, योगविलासातला आहे, ज्ञानाचा आहे. तसा दासबोधाचा जो गोडवा आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे गोडी जरी चव गोड हीच असली तरी त्या गोडपणामध्ये पण फरक असतो. म्हणजे साखर जशी गोड लागते तसा गुळ गोड लागत नाही. हे ऍक्च्युली हा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनीच वापरलाय की अहो गुळ साखर मालयाचे, हे बांधे तरी एकाची रसाचे. एकाच उसाच्या रसापासून सगळं तयार होतं, पण उन्हाळ्यात थोडी साखर घ्या तर साखरेपेक्षा उसाचा रस बरा वाटतो. तैसे हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडी याचे, आन आन जैसे. आन आन म्हणजे वेगळे वेगळे. एकच गोडी आहे तरी त्याच्यामध्ये फरक आहे, टेस्टमध्ये फरक आहे, होणाऱ्या अनुभवामध्ये पण फरक आहे. तैसे हे अध्याय गीतेचे, तसे हे गीतेचे अध्याय आहेत की त्यांची गोडवा वेगळा वेगळा आहे. तसं संतांच्या वाङ्मयाबद्दल पण एकच अध्यात्मच सांगायचं, पण गोडवा वेगळा वेगळा आहे. त्याच्या मागे त्यांची त्यांची पर्सनॅलिटी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक लढीवाळ प्रकृती आहे. लहान असून 15व्या वर्षी लिहिणारा मुलगा आपण इमॅजिन करू, आणि जो जगाला माऊली स्वरूपात झालेला आहे. एकतर पुरुष, म्हणजे त्यात वय एवढंच, आणि त्यात माऊलीचा भाव, वात्सल्य भाव कसा बरा आला असेल त्यांची प्रकृती. म्हणजे थोडं इमॅजिन केलं तर माणूस म्हणून दिव्याच आहे ते. तसं समर्थांकडे नॅचरली एक बापाची भूमिका आहे. कडक वडील आहेत ते, आणि त्यांची पर्सनॅलिटी पण तशीच आहे, बोलण्याची पद्धत पण तशीच आहे. ठोकून काढणे हा त्यांचा स्वभाव आहे. स्वामी जसं म्हणत की ठोसर हे त्यांचं आडनाव आहे, त्यामुळे ठोसे देणे हे त्यांचं सवयीचा भाग. काही काही त्यांचे दृष्टांत म्हणजे असे सारे सांगता नाही येणार तसे आहेत, पण त्यांचा तो स्पष्ट वक्तेपणा हा दिसून येतो सगळीकडे. तसं या ओवीपासून आपण सुरुवात करतोय. मुख्य ग्रंथारंभ लक्षण नाम हा दासबोधातला खरा तर पहिला समास आहे, पण कुठल्याही गोष्टीचं सुरुवात ही मंगलाचरणाने होते, गणेशाच्या स्तवनाने होते. म्हणून नित्यपाठाची सुरुवात आपण त्याने केलेली आहे. ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा. जशी ज्ञानेश्वरी नित्यपाठाची सुरुवात ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संवेद्या, आत्मरूपा अशी केलेली आहे, तशी दासबोधाची सुरुवात खरं तर ही दुसऱ्या समासाने होते. म्हणजे दुसऱ्या समासामधली ही पहिली ओवी आहे, ओम नमोजी गणनायका. शंकराच्या सगळ्या गणांचा तो नायक, सर्व सिद्धी फळदायका. सर्व मंगल कार्यांच्या सुरुवातीला गणेशाचं स्मरण करावं असं म्हटलं जातं. का बरं गणेशाचं करावं? कारण तो ज्ञानस्वरूप आहे म्हणून. कुठलंही कार्य करत असताना सुरुवात केल्यानंतर सुरुवात आरंभशूर नावाची कॅटेगरी असते. आरंभशूर म्हणजे काय की काही करायला म्हटलं की लगेच तयार, पण शेवट नेईपर्यंत त्यांचा उत्साह टिकत नाही. आपण बरेचसे त्याच कॅटेगरीतले अभ्यास करायला घेऊ. पहिले दिवस जोरात, दुसरा दिवस थोडासा डीम, तिसऱ्या दिवशी काहीतरी निमित्त सापडतं, चौथ्या दिवशी मग विसरलंच होतं, आणि गॅप पडल्यानंतर गेलंच, सगळंच गेलं. तसं सर्वसिद्धी फळदायका याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं कार्य सिद्धीला न्यायला, सिद्धीस नेणे श्री समर्थ आहेत असं ते पत्रिकेवर लिहितात ना. तसं तो सर्व गोष्टी परिपूर्णतेला न्यायचं ही त्याच्या शक्तीनेच होतं, त्याच्या इच्छेने होतं. आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा ती एखादी गोष्ट सिद्धीला जाईल असं सांगता नाही येत. तर इंग्लिश सेईंग आहे ना, मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस, असं. त्याला खरं तर काय फारसा अर्थ नाहीये, पण अनेक गोष्टी आम्ही ठरवतो आणि तशा त्या पूर्णत्वाला जातील की नाही माहिती नाही. तर त्याच्यामधला एकतर ईश्वराने आम्हाला साह्यभूत व्हावं की आमच्या ज्या गोष्टी ठरवल्यात त्या पूर्णत्वाला जाव्यात, एक असं त्याला प्रार्थना केलेली आहे. तो संकल्प शुभ असण्याची आवश्यकता आहे, नाहीतर त्या गोष्टी पूर्णत्वाला जाळव्यात असं मागणं ईश्वराकडे मागता येणार नाही. कारण ज्याच्याकडे मागतोय तो स्वतः ज्ञानस्वरूप आहे,
समर्थांनी पुढे पुढे भरपूर ह्या गोष्टींवर प्रबोधन केलेलं आहे की जरी भाव असला माईक तरी देव होय महाटक. तू स्वतःला एवढा शहाणा समजत असशील ना, तो तुझ्यापेक्षा जास्ती शहाणा आहे देव. महाठक आहे, शहाणा नाहीये तो, जास्तच आहे. म्हणजे कृष्णावरून ते कळतं. नवल दयाचे कौतुक जैसास तैसा. तुला वाटत असेल की मी फसवेन देवाला, नाही फसवू शकणार. आतमध्येच तो बसलेला आहे. तुझ्या मनात जो भाव उठतोय तुझ्या आधी त्याला माहितीये तू काय हेतूने चांगला वागतोस. त्यामुळे सिद्धीला नेईल की नाही त्याच्या मर्जीवर आहे. तुला हितकर असेल तर ते देईल. म्हणून संतांना हे सांगायचं आहे की तुम्ही अनेक गोष्टी सुरू करू शकता, पण त्याचा साक्षी देव आहे हे विसरू नका. आणि ते पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी जरी त्या स्वतःवर घेतलेली असली तरी ती त्याच्या शक्तीने होणार आहे, त्याच्या इच्छेने होणार आहे. यदृच्छा असं म्हटलं जातं. यदृच्छा याचा अर्थ ईश्वराची इच्छा, अनाकलनीय. एखादी गोष्ट ठरवली इकडे होती पण दुसरीकडेच झालं शेवट, असं होऊ शकतं. याचा अर्थ काही ठरवलंच नाही आणि ते कुठेतरी कसं तरी झालं, मग ते देवाच्या इच्छेने झालं हे म्हणण्याशिवाय काही ऑप्शनच उरत नाही. पण आम्ही ठरवून केलं आणि त्याच्यामध्ये ईश्वराच्या शक्तीने ते होत आहे. अनेक अनुकूलता आम्हाला प्राप्त होऊन गेल्या. कित्येक वेळेला असं लक्षात येतं की काही माणसं मोठी होतात, त्याच्यामध्ये त्यांच्या मेहनतीचा भाग असतो, पण त्याच्याबरोबर त्यांना ती संधी तशी मिळणं त्यावेळेला. केपेबल लोक खूपच असतात. म्हणजे इंडियन क्रिकेट टीमचं जर का उदाहरण घेतलं तर 11च लोक सिलेक्ट होतात. बाहेर शेकडो लोक असे असतात की तेवढेच केपेबल असतात किंवा काही वेळेला जास्त केपेबल असतात, पण त्यांना संधी नाही मिळत तिथे. त्यामुळे ते मोठं ठरवलं होतं अनेक लोकांनी, पण काहीच ठिकाणी सक्सेस दिसतं. याच्यामध्ये अनुकूलता कशाची आहे? देवाची आहे, देवाच्या इच्छेची आहे. पण त्या अनुकूलतेला साठी म्हणून योग्य असणं, हे स्वतःला योग्य करणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि ती कॅपॅसिटी भगवंताने आम्हाला द्यावी, गणपतीने आम्हाला द्यावी. आणि ती कॅपॅसिटी कशाच्या दृष्टीने आहे? मुख्यतः ज्ञानाच्या दृष्टीने आहे. कारण कार्यसिद्धीला नेण्यासाठी श्री समर्थ आहेत, पण ते श्रींचं सामर्थ्य आमच्यामध्ये कुठल्या अंगाने येईल? ज्ञानाच्या अंगाने येईल. आम्हाला जर का माहीत नसेल जे आम्ही सुरू केलंय ते कसं पुढे जाणार आहे, तर आम्ही ते नीट परिपूर्णतेला नेऊ शकणार नाही. म्हणून ज्ञानस्वरूपाने त्याने आमच्या अंतःकरणात जागर राहावं. पुढे हा समासच बघणार काय, म्हणजे गणपतीचं स्तवन जे समर्थांनी केलेलं आहे ना, ते वेगळ्याच टाईपचं आहे. गणपती समर्थांचा वेगळाच आहे. म्हणजे जसं आपण फारसा बघत नाही, आपल्याकडच्या गणपतीच्या मूर्ती सौम्य असतात, गोड असतात, एकदम बघितल्यानंतर एकदम छान वाटणारे असतात. समर्थांचा गणपती पण छान आहे, पण एक वेगळ्या समर्थांसारखा आहे तो गणपती पण. सर्वसिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा. बोधरूपाने याचा अर्थ ज्ञानस्वरूपाने तो आहे. कुठल्याही गोष्टीतलं स्किल हे अंतःकरणात उदित व्हायला लागतं. अध्यात्माचं पण एक स्किल आहे, कुठल्याही गोष्टीचं स्किल आहे. बरेच लोक अटेम्प्ट करत असतात चित्र काढायची, लहान मुलांना, सगळ्या मुलांना चित्राचा क्लास घालतात, पण का तर त्यांना यायला पाहिजे. पण स्किल डेव्हलप होतं असं म्हणता येत नाही प्रत्येकाला. त्याच्यामध्ये ती नॅक एखाद्याला उपजत असते, का असते सांगता नाही येत. कुठल्याही कलेबद्दल असं म्हणता येतं. पेटीचा क्लास लावणारे काही कमी लोक आहेत. पण मुलांनी म्हटलं तसे पेटी वादक फार कमीच असतात, बाकीचे लोक बाजा वाजवतात. तर ते काही केल्या तर ते सगळं तंत्रबिंत्र पाठ असतं. 2-4 राग म्हणून दाखवतील, वाजवून पण दाखवतील, पण वाजव तुझं तू म्हटल्यानंतर एक सौंदर्य निर्माणच होत नाही त्याच्यानंतर, का कोणाच ठाऊक कसं होत. त्यामुळे गती असणं त्या कलेमध्ये, त्या विद्येमध्ये. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला सहज होते त्यावेळी त्याला ती कलेचं स्वरूप प्राप्त होतं. मग विज्ञान पण, ड्रायव्हिंग पण साधं. एक तुम्ही जोपर्यंत अटेम्प्ट करताय, संघर्ष करताय, तोपर्यंत त्याला एक स्ट्रगल दिसतो त्याचा. पण ज्यावेळेला ती तुम्हाला लीलया जमायला लागते त्यावेळेला तुम्ही आर्टिस्टिकली ते प्रेझेंट करता. एखाद्या मोठ्या बॅट्समनचा चांगला शॉट बघितल्यानंतर असं वाटतं, कॉपी बुक म्हणतात त्याला. तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह बघितल्यानंतर ठरवून मारला असं वाटत नाही, खटकन बसला. ही जी ईज आहे त्यातली, बोधरूपा. गणपतीचा प्रसन्न आहे त्याच्यावर ज्ञानस्वरूपाने. मग तो गणपतीची पूजा करतो असं नाही रोज उठून, करत पण असेल आपल्याला माहित नाही, पण ज्ञानाची उपासना ज्ञानासाठी सुद्धा तयार करण्याने होते. त्याला एक मूर्त स्वरूप लागतं, ते म्हणजे गणेशाचं आहे. अज्ञान भ्रांती छेदका. अज्ञानाची भ्रांती म्हणजे
भ्रांती याचा अर्थ जी गोष्ट जशी आहे तशी ती न कळणं म्हणजे भ्रांती. त्याला टिपिकल उदाहरण तत्वज्ञानामध्ये दिलं जातं. त्याला रज्जू सर्पज्ञ असं म्हटलं. रज्जू म्हणजे दोरी, अंधारामध्ये चाललेले आहे आणि दोरी अशी वेडीवाकडी पडली, एकदम घाबरला साप आहे म्हणून. मग काय झालं खरं तर, आणि एकदम काही वेळेला असं होतं पण हे मेडिकली पण प्रूव्हन आहे की काहीतरी एकदम टोचलं अंधारात जाता जाता, लाईट बीट नव्हता आणि याच्या मनात आलं की सापच चावला आणि सिमटम यायला लागले त्याला सापाचे चावल्याचे. एकदम तो तसा बेशुद्ध पडला, सगळं झालं, श्वास एकदम झाला. ऍक्च्युली काहीच चावलं नव्हतं पण मनाने त्याला घेतलं की साप चावला, तर सिमटम्स पण डेव्हलप होतात. इतकं ती भ्रांती अंतःकरणामध्ये परिणाम करू शकते. तशा प्रकारची भ्रांती म्हणजे यथार्थ स्वरूप न कळणं. इथं तिथे दिवा आणला, काय पडलंय बघितलं, दोरी आहे काय, मग आता तो घाबरत नाही, त्याला कळलं की इथे नक्की काय आहे. दिवा हे ज्ञानाचं स्वरूप आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला ज्या वेळेला ती गोष्ट कळत नाही त्यावेळेला त्याची भीती वाटते. ते स्वामींनी पूर्वी म्हटलं होतं, रँगलर परांजपे आणि टिळक, लोकमान्य टिळक या दोघांना गणितामध्ये ते एवढे जास्ती एक्सपर्ट होते की त्यांना हे आश्चर्य वाटायचं की मुलं गणितात नापास होऊच कशी शकतात. मुलांना हे आश्चर्य वाटायचं की ह्यांना एवढं कळत कसं नाही आम्ही नापास होतो. साहजिक सोपं आहे गणितात नापास होणं, इतकं ते कठीण आहे. तसं एखादी गोष्ट इतक्या परफेक्शनला जमायला पाहिजे की ती करणं, याच्यामध्ये सौंदर्य पूर्ण करण्याकडे त्याचा ज्यावेळेला दृष्टी जाते त्यावेळेला ती गोष्ट पूर्णतेने साधली असं म्हणता येतं. साधं कोणाला त्यात एखादी गोष्ट समजवायची आहे, कित्येक वेळेला आईबापांना असं वाटतं की मुलांना शाळेत नाही शिकवू ते आम्ही शिकवू, पण त्यांना ते जमत नाही. मुलं पण ऐकून घेत नाहीत, कारण त्यांना एकतर आईबापाला आपल्यापेक्षा जास्ती कळत असेल असं वाटत नाही. हा बेसिक प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामधून तुला काही कळत नाही हे मुळातच ठरलेलं असतं आणि त्याच्यातून त्यांना ती रोज शिकवायची नॅक नसल्यामुळे काही त्यांना ते कितीही माहिती असलं गणित कसं सोडवायचं तरी ते मुलांना नीट समजावू शकत नाहीत. त्यामुळे ते स्वामींनी कोणातरी एक वाक्य रेफर केलं होतं की तुम्ही जर का एखादी गोष्ट दुसऱ्याला सोपी करून सांगू शकत नसाल तर याचा अर्थ तुम्हाला ती तितकी नीट समजलेली नाहीये. कारण जेवढं कठीण कराल तुम्ही तेवढं तुम्हाला असं वाटतं आपण किती कठीण बोलतो, टफ बोलतो. पुलंनी गीतेवर एक छान म्हणजे एक सार्कास्टिक हे लिहिलेलं लेख, त्यात त्यांनी असं कृष्णावर वगैरे गंमत म्हणून वाचायला हरकत. त्यात त्यांनी असं म्हटलंय की गीता या पुस्तकामध्ये दुर्बोधता काहीच नाही, कुठेच अडत नाही. आपला अर्थ म्हणजे पण थोडा अभ्यास असेल तर असं लक्षात की बेसिक अर्थ कळायला गीतेचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे दुर्बोधता नसल्यामुळे विद्वानांमध्ये फारशी मान्यता मिळालेली नाही गीतेला, एक सार्कास्टिकली लिहिलेलं आहे. तर दुर्बोधता असणं म्हणजे समोर असे काहीतरी भारी 15 मिनिटं बोलून गेले की कोणाला काहीच कळलं नाही. असं मी ऐकलं असेल तुम्ही तर. काय म्हणाले हो गुरुदेव, तर ते ही इज द यू इन द आय ऑफ द यू, इन विच यू ऑफ द यू अँड आय इन द यू आर यू इन द यू. असं त्यांनी काही कळलंच नाही काय म्हणजे अर्थ सांगा, त्याचा काही अर्थ लागत नाही पण भारी काहीतरी बोलून गेले. हे जे इम्प्रेशन सामान्य लोकांच्या मनात कॅरी होतं ह्याच्यातून फारसं काही कळत नाही. सिंपल आहे, जितकं सिंपल करून सांगू. त्यामुळे संतांकडे बघितल्यानंतर दिव्यत्व का जाणवतं, ते साधे असतात म्हणून. ज्ञान जितकं सिंपल असेल तितकं ते दिव्य असतं. एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या त्या सिम्प्लिसिटीमुळेच मोठेपणा होता. त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर जे लोक येऊन गेले, नावच घ्यायला नको त्यांची, आपण ऑनलाईन बोलतोय त्यामुळे, तर त्यांच्या त्या ह्या माणसानंतर त्याच रूपामध्ये दुसऱ्या स्त्रीला बघणं कठीण झालं. याचं कारण ती ज्ञानाची श्रीमंती नाहीये हे वावरण्यावरून कळत होतं केवळ. तसं सिंपल फॉर्म मध्ये जेवढा माणूस राहील, याचा अर्थ अतिशय साधे राहिले आणि आतमध्ये काही अक्वायरच केलेलं नसलं तर त्या साधेपणाला काही अर्थ नाहीये. ज्ञानाची श्रीमंती आहे पण परिपूर्ण श्रीमंत जो असतो तो त्या श्रीमंतीचं प्रदर्शन नाही करत. काही लोक गरिबीतून हळूहळू श्रीमंत होत जातात. त्यामुळे आम्ही कुठल्या परिस्थितीतून वर आलो हे दाखवण्यासाठी त्यांना आत्ताची आमची परिस्थिती कशी भारी आहे हे दाखवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि काही गर्भश्रीमंत असतात
ते त्यांना ते काय लहानपणापासून बघितली असते श्रीमंती, त्यांना काहीच वाटत नाही. तसं ज्ञानाचं श्रीमंती खरी आतमध्ये प्राप्त असेल तर प्रदर्शन करावं असं वाटत नाही. उलट ती व्यक्ती स्वतःला लहान समजत असते. शंकराचार्यांचं ते दृष्टांत आहे की त्यांच्या शिष्यगणांसह ते गंगेला स्नानाला चाललेले होते आणि त्यावेळेला कोणीतरी त्यांची खूप स्तुती केली की तुम्ही किती मोठे आहात, विद्वान आहात वगैरे. तर त्यांच्याबरोबर जो त्यांचा दंड होता लाकडी, तो दंड त्यांनी गंगेच्या पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला आणि म्हणाले आता या दंडाला जे ओला भाग झालेला आहे पाणी, ते जे पाणी आहे ते माझं ज्ञान आणि अख्खी गंगा वाहते आहे हे जगातलं पूर्ण ज्ञान. त्यामुळे मला जी तुम्ही कौतुक करताय ज्ञानाचं, तर माझं ज्ञान एवढंच आहे. खरा ज्ञानी व्यक्ती तसा बोलू शकतो, नाहीतर फुलून जाईल एखादा. आणि फुलून जाणं एवढं कर्तृत्व आहे म्हणजे असं नाहीये की काही केलंच नाहीये आणि का फुलून म्हणजे कर्तृत्व कोणी कौतुक करत आहे. सगळ्या हिंदू समाजाला त्या सगळ्या बौद्ध आक्रमणातून बाहेर काढणं, मोठ्या मोठ्या विद्वान लोकांशी वादविवाद करणं, त्यांना हिंदू मतामध्ये पुन्हा कन्वर्ट करून घेणं, हे एवढी स्तोत्र रचलेली आहेत. सगळ्या प्रकारच्या हिंदू संप्रदायामध्ये जे सतत भेद चालू होते, वेगवेगळ्या उपासना पद्धती, कोणी शंकराची उपासना करतोय, कोणी गणपतीची उपासना करतोय, कोणी विष्णूची उपासना करतोय आणि मुख्य ब्रह्म समजूनच न घेता आपापल्या उपासनेचा अभिमान बाळगून भांडणं करत सुटलेले आहेत, मारामाऱ्या करण्यापर्यंत आलेत. या सगळ्यांना एकत्रित करतो एक माणूस, वयाच्या 32व्या वर्षी ज्याने देह ठेवला. त्यांनी पुलंनी ते काय काय पुलंचं खरंच वाचावं म्हणजे. त्याच्यात त्यांनी ज्यावेळेला हिमालयामध्ये गेलेले होते आणि शंकराचार्यांच्या तपश्चर्येचं जे स्थान आहे तिथे जाऊन, उंचावर आहे ते खूप, मला त्या स्थानाचं नाव नाही आठवत आता, तर तिथे जाऊन पुलंनी नमस्कार केला. पुलं हे नास्तिक होते ओरिजिनली, पण त्यांनी असं म्हटलंय साऊथ इंडिया मधला काळली नावाच्या गावातला एक मुलगा काहीतरी एक ध्येय स्वतःशी उराशी बाळगतो. त्या काळात ज्यावेळेला काही साधनं नव्हती, तो अख्ख्या भारतभर परिभ्रमण करतो आणि नॉर्थ इंडियाचं एक्स्ट्रीम हिमालयात जाऊन, अशा टेकडीवर जाऊन, पर्वतावर जाऊन साधना करतो. ह्या त्याच्या ज्ञानाच्या इच्छेलाच हा नमस्कार आहे असं त्यांनी म्हटलं. खरंच आहे ते. अशाच प्रकारे दिव्य कार्यासाठी स्वतःला झुकून देणं, हा जो भाग आहे ज्ञानाची उपासना, प्युअरली ज्ञानाची उपासना. कशासाठी म्हणून तरी नाही, आम्हाला किती पॅकेज मिळणार आहे कुठलं पॅकेज काय, ती काही ज्ञानाची उपासना नसते, ती पॅकेजची उपासना आहे खरी तर. ती पण गणपती पूर्ण करेल, काही प्रॉब्लेम नाहीये, त्याला काही हा नाहीये. पण आम्ही खाली स्वतःला आणणं आहे. काय मागतो समर्थांपाशी काय मागो कळे ना, असं तरी समर्थांनी वेगळ्या अर्थाने म्हटलंय की आमची बुद्धी एवढीशी आहे, त्याच्यामध्ये समर्थ भेटल्यानंतर मागायचं काय हेही आम्हाला कळत नाही. काहीतरी छोटस मागून बसला, समर्थ असे काय मागू कळेना. तुझ्या कॅपॅसिटीने दे. मुख्य म्हणजे मागायची इच्छा देऊ नकोस असं समर्थाने म्हटलं. मागायची अक्कल दे पहिलं की काय मागू हे तरी कळू देत. तशा प्रकारे अज्ञान भ्रांती छेदका, मी आणि ईश्वर वेगळा आहे अशा प्रकारचं जे मूळ अज्ञान आहे, मी शरीर स्वरूपच आहे, त्याला देहबुद्धी म्हटलं जातं. शरीराचे संबंध, व्यक्तिमत्व, माझे सगळे त्याच्यातून निर्माण झालेल्या गोष्टी, ह्याच्यातूनच आयुष्य घालवणं आणि त्याच्यामध्येच अडकून राहणं ही मुख्य अज्ञानाची गाठ आहे. ती काढून जो टाकतो, मी ज्ञानस्वरूप आहे हा अनुभव देणारी देवता म्हणजे स्वतःच ज्ञानस्वरूप आहे. म्हणून अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा, आतमध्येच तो बोध, आत्मबोध, मी तत्वस्वरूप आहे हा बोध ज्याच्या कृपेने निर्माण होतो. शारदा मातांना जे विचारलं होतं की अनेक प्रकारच्या साधना करतो आम्ही, कशाने ईश्वर प्राप्ती होईल? ध्यान, नाम, पूजा, अजून काय काय उपासना. त्या म्हणल्या ह्या कशानेच ईश्वराची प्राप्ती होणार नाही. मग कशाने होईल? तर केवळ ईश्वराच्या कृपेनेच ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. मग कशाला करायचं? त्याची कृपेला योग्य होण्यासाठी म्हणून करतोय स्वतः. म्हणून माझ्या कपॅसिटीने मी आत्मज्ञान करून घेईन, अहंकार आहे, एवढं सोपं असतं तर केव्हाच झालं असतं. तसं नाहीये. कृपेने योग्य होत राहीन मी, कृपेसाठी योग्य होत राहीन ईश्वराच्या. तशा प्रकारचं जे गणेशाचं मूळ तत्वस्वरूप आहे त्याच्या सगुण रूपाचं पण वर्णन या समासामध्ये समर्थांनी केलंय. सुरुवात याने होते, ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. मागणं मागितलंय लगेच, माझी अंतरी भरावे.
माझ्या अंतरात भरून राहा गणपतीला. सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करून. मी वाक्शून्य आहे म्हणजे मी अल्पमती आहे आणि सगळा ग्रंथ पुढे सांगायचा आहे. आता तूच माझ्याकडून ते करून घे, माझ्या आतमध्ये कायम राहिलास तर होईल. कृपा कटाक्ष टाक माझ्यावर, मग मी एबल होईन. तुझी कृपेचे नि बळे वितुळती भ्रांतीची पडळे. भ्रांतीची पडळे म्हणजे वेगवेगळी पडदे अंतःकरणात, सत्य दिसत नाही, अनेक गोष्टी मध्ये येतात. वितुळती भ्रांतीचे नि पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व केच. विश्वभक्षक म्हणजे सतत जो खातो आहे जगाला. काय खातोय? काळ खातोय. सतत संपतंय आयुष्य, सतत शरीर बदलतंय, सतत मन बदलतंय. आलाय तो क्षण गेला, पुन्हा तो येणार नाही. अशा प्रकारे जो विश्वाला खाणारा काळ आहे त्याचं प्रतीक म्हणून तो उंदीर आहे. उंदीर जसा 24 तास चावत असतो, उंदरांचे दात वाढतच असतात, त्यामुळे त्याला चावणं भाग असतं. त्याने नाही चावलं तर ते दात त्याचे वाढत राहतात. म्हणून उंदीर सगळीकडे जे कुरतडत बसतात त्यांना भूक लागली म्हणून नसून तशी ती नेसेसिटी आहे. तसा जो उंदरासारखा काळ त्याचा दास आहे, त्याचं वाहन आहे. थोडक्यात म्हणजे सतत बदलणाऱ्या काळाचं अधिपत्य ज्याच्याकडे आहे तो ईश्वर गणपती. त्यात उंदिराचं प्रतीक त्याच्यासाठी वापरलेलं आहे आणि तो त्याचं दास्यत्व करतो. काळावर कोणाची सत्ता चालत नाही. कोणीही बाकी काही करू शकेल पण काळाला थांबवू शकणार नाही. तो एक वेळ श्वास थांबवेल थोडा वेळ, काळ थांबवता येत नाही. घड्याळ बंद करण्यामुळे काळ नाही थांबत, तो जातच असतो. मग कित्येक कल्पना लोकांनी लावलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं कल्पना, कवी कल्पना म्हणू किंवा सायंटिस्ट लोकांच्या पण कल्पना ज्या आहेत की टाइम मशीन घेऊन तुम्ही मागच्या विश्वात जा, पुढच्या जगात जा, पुढच्या काळात डोकावून बघू आपण. हे काळाला नियंत्रित करण्याचाच एक अटेम्प्ट आहे. पण तू मागच्या जगात जाशील, मागच्या काळात समजा मागच्या दिवसावर गेलास तर तो काळ जातोच आहे ना तिथे. त्यामुळे ती कल्पना कोती आहे. काळ म्हणजे काय आहे? काळ नावाची सेपरेट गोष्ट एक्झिस्ट नाही करत ऍक्च्युली. टाइम नावाची वेगळी गोष्ट नाहीये. टाइम इज अ सेन्स विदिन. कुठल्याही दोन गोष्टींमधलं अंतर आम्हाला जे रजिस्टर होतं काळाचं, वेळेचं, तो काळ आहे. आणि आमचा मूड ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे काळ भराभर सरकतो किंवा हळूहळू सरकतो. बोर झालंय, अख्खा दिवस जाता जात नाहीये असं जे वाटतं, अरे तो सेकंद काटा त्याच स्पीडने चाललाय पण दिवस तुझा जात नाहीये आतमधून, कारण मूड चांगला नाही. त्यामुळे काळ हा सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. ज्यावेळेला हॅपी मूड आहे, कसा वेळ गेला कळत नाही असं वाटतं. पुलंनी म्हटलंय ते, मला पुलंचं खूप मी वाचलंय आणि मला त्याच्या म्हणजे पॅरलल टू अध्यात्म पुलं स्वामींनी पण ते वापरलं. म्हणजे खरंच तसं आहे. द लाईफ हॅज बीन अ लॉंग व्हेकेशन असं त्यांनी म्हटलंय. असं म्हणायला किती माणूस तो समृद्ध जगला असेल. इट्स बीन अ लॉंग हॉलिडे असं त्यांनी म्हटलंय. व्हेकेशन हॉलिडे. स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून बघताना असं म्हणणं की इट्स बीन अ लॉंग हॉलिडे. हॉलिडेला आम्ही जसं मजेत वावरतो, शनिवार रविवार कधी सुरू झाला कळत नाही, उद्या सकाळी जायची वेळ आली असं ते मला वाटतं. असं आयुष्याबद्दल वाटतं. खरं शनिवार रविवार पण 24च तासांचे आहेत आमचे, पण सोमवार एवढा निघत नाही तेवढा रविवार पटापट. तो जो काळाचं भान सतत आतमध्ये सुरू आहे ते ज्ञानस्वरूपाला प्राप्त झालेल्या व्यक्तीचं ओसरतं, कमी होतं. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही ज्यावेळेला रमतो त्यावेळेला काळाचं भान सुटतं. कुठलीही गोष्ट, गाणं एखादं सुंदर ऐकत असताना कसा वेळ गेला कळला नाही. पेपर जर का चांगला चालला असेल परीक्षेतला तर 2.5 तास कुठे गेला कळत नाही. जर का येत नसेल काही तर 2.5 तास संपत नाही. तसं काळाचं भान हे ज्ञानस्वरूपाने नष्ट होत. म्हणून ध्यान चांगलं लागलं असेल, 1.5 तास कुठे गेला कळत नाही. संतांचं जे म्हटलं जातं की 2-2 दिवस 3-3 दिवस ते समाधीस्थ होते, त्यांना ते 3 दिवस चाललेत असं कळत असतं तर ते उठले असते. त्यांना ते भान निघून गेलेलं आहे. चित्त तत्वामध्ये विलीन होऊन जातं, त्यावेळेला काळाचं भान राहत नाही. कशामध्येही ज्यावेळेला विलीन होतं, समरस होतं, त्यावेळेला काळाचं भान सुटतं. तसं ज्ञानस्वरूपामध्ये स्वतःच्या समरस होऊन गेल्यानंतर ती व्यक्ती तो कालत्रयातीत, हे जे अथर्वशीर्षाने म्हटलंय, ती व्यक्ती स्वतः कालत्रयातीत होते, गणेश स्वरूपाला जाते. येता कृपेची निज उडी, विघ्ने कापती बापुडी,
होऊन जाती देशधडी नाम मात्रे, सगळी विघ्न निघून जातात. म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुनी हरिहर अमर वंदिते. सगळे देव पण नमस्कार करतात की कुठलंही कार्य करताना गणेशाची पूजा करून ते करतात. पुढची ओवी पण सुंदर आहे. जयाचे आठविता ध्यान, ज्याचं ध्यान आठवलं म्हणजे मूर्ती आठवली केवळ, वाटे परम समाधान. नेत्री रिघोनिया मन पांगोळे सर्वांगी, मन जणू काही डोळ्यांमध्येच आलं आणि बाकी सगळ्या अंगामधून मन निघून गेलं, इतकं त्याचं दर्शन सुखकर आहे की सगळ्या मुलांचा आवडता देव गणपती आहे. आपण इतर कुठले देव फारसे असे उत्सव करत नाही, गणेशाचा करतो, गणपतीचा करतो, देवीचाही केला जातो, पण आवडता देव कुठला? गणपती. एक तर त्याचं ते रूप, हत्तीचं चित्र म्हणजे एकूण त्याचं हे, आणि तो असा फार स्ट्रिक्ट नाहीये. त्याची ओव्हरऑल फिजिक ही जी आहे ती फार व्यायाम बियाम केलेली नाही. त्यामुळे पण आम्हाला बरी वाटते. आम्ही पण करत नसतो त्यामुळे. पण त्याचं वर्णन इतकं समर्थ आणि सुंदर केलंय. ज्ञानेश्वर महाराजांचा एक गणपती वेगळा आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकार आहे. अ उ म ओम. ते अकार म्हणजे त्याचे चरण आहेत, दोन चरण. युगुल म्हणजे दोन चरण. उकार उदर विशाल, उ या शब्दाने उदर आहे त्याचं. मकार महामंडल मस्तकाकार आहे. हे तिन्ही जेथे एकवटले, हे तिन्ही एकत्र येतात, ते जे ओंकार स्वरूप आहे ते गणेशाचं स्वरूप आहे. मग त्याने अनेक गोष्ट सांगितल्या. श्रुती हेच त्याचं अंग आहे, स्मृती ग्रंथ हे त्याचे अवयव आहेत, पुराण हे सगळे त्याचे अलंकार आहेत वगैरे, असं अनेक त्याच्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. त्या सगळ्या आयुधांचं पण वेगवेगळ्या शास्त्रांना वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा जो गणेश आहे तो त्यांच्या प्रकृतीसारखा सौम्य आहे. आणि समर्थांचा जो गणेश आहे ते ज्याप्रमाणे अतिशय ऍक्टिव्ह आहे, तसा हा गणपती पण यांचा भरपूर ऍक्टिव्ह आहे. सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. त्याला डान्स करायची आवड आहे, नृत्याची आवड आहे. गणराज रंगी नाचतो वगैरे ती गाणी पण त्याच्यावर आहे. तो अतिशय आनंदाने नृत्य करतो आहे आणि ते बघता बघता सगळे देव तटस्थ होतात, म्हणजे शांत होऊन बघत राहतात. सर्व काळ मदोन्मत्त, असा स्वतःमध्येच मग्न आहे. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुल्लत, हरुषे म्हणजे हर्षाने निर्भर, उद्गतित, सुप्रसन्न वदनो, हास्यमय आहे. भव्य रूप वितंड, प्रचंड आहे तो, छोटासा नाहीये, हत्तीसारखा आहे. भव्य रूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंदूर चर्चिला. कपाळाला सिंदूर नुसता असा गंध लावलेला का लावलेला नाही, असं फासलेला आहे. शंकराचा पुत्र आहे तो, भस्म जसा तो शंकर फासतो तसं याने एकदम सिंदूर फासलेला आहे, नाचतो आहे, प्रचंड आहे शरीराने. नाना सुगंध परिमळे, थबथबा गळती गंडस्थळे. हत्तीच्या गंडस्थळामधून मध स्त्रवत असतो, तसा ह्याच्या पण त्या गंडस्थळामधून मध स्त्रवतो. तेथे आली षटपदी कुळे, षटपद कुळे, झुंकार शब्द आहे. आणि तिथे भुंग्यांचे थवे, अली म्हणजे भुंग, भुंग, तो त्या मधाच्या वासाने तिथे आलेले आहे त्याच्या गंडस्थळाजवळ. हत्तीच्या जवळ जशा माशा आणि सगळे भुंगे भुंगावत असतात तसा तो आहे. मुरडी व शुंडादुंड सरळे, थोडीशी वळवलेली पण सरळ सोंड आहे. शोभे अभिनव आबाळे, लंबित अधर तीक्ष्ण गळे, क्षणक्षणा मंदसत्वी. त्याच्या ओठातून, हत्तीचा जसा ओठ मोठा असतो खालचा आतला, तसा त्याच्या तोंडामधून हळूहळू वरून आलेला मध गळतो आहे. असा गणपती आपण बघितलेला नाही कधी. 14 विद्यांचा गोसावी, पूर्ण ज्ञानस्वरूप आहे, सगळ्या विद्यांचं गोसावी म्हणजे ज्ञानी. रसव लोचन ते हिलावी, डोळे मात्र छोटे छोटे आहेत, ते सारखे चंचल आहेत. लवलवीत फडकावी, फडई फडई करण थापा, सारखे कान थप 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 त्याचं हालचाल झालेली, हत्तीची जशी चालते तशी. रत्नखचित मुकुटी झळाळ, नाना सुरंग फाकती केळ, कुंडले तळपती निळ, वरी जडिले झमकती. लवथवीत मलपे दोंद, सगळं ते पोट हलतंय त्याचं, नाचतंय त्यामुळे. वेष्टीत कट्ट नागबंद, कमरेला त्याच्या सर्पा गुंडाळलेला आहे. क्षुद्र घटिका मंद मंद वाजती झणत्कारे, पायामध्ये त्याने छोटे छोटे पैंजण घातलेले आहेत, ते त्याच्या नृत्याने वाजता आहेत. चतुर्भुज लंबोदर,
आपण इमॅजिन करू हे तो नाचतोय. इट इज ऑडिओ व्हिज्युअल आहे हे की ते बघायला मजा आहे त्याची. नुसतं ऐकण्यात काही मजा नाही. चतुर्भुज लंबोदर कासे कासेला पितांबर फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाके. तो नाचतो आहे, सगळं अंग हलतं आहे, विशाल त्याचं मद गळतो आहे, पैंजण वाजत आहेत आणि त्याच्या त्या नृत्याने परत कान पण थपथप थपथप वाजत आहेत आणि पोटाला बांधलेला जो नाग आहे तो पण शांत बसलेला नाहीये, तो पण धुधुक्कार टाकतोय, फुतकारतोय नृत्य करत असताना. डोलवी मस्तक जिव्हा लाळी, तो साप पण मस्तक डोलावतोय, जिव्हा बाहेर काढतोय. घालूनी बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमका पाहे, तो साप पण टकमक पाहतोय. नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोवरी उपांग हुंकारे. वेगवेगळ्या वाद्यांच्या याच्यावर तो हुंकार देत देत नाचतो आहे. स्थिरता नाही एक क्षण, भरपूर अंगाने विशाल आहे म्हणून बसलेला नाहीये आरामात. स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, अतिशय चपळ आहे. साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणे. अशा प्रकारचे विराट सौंदर्य गणपतीचं. ऋणजुणा वाजती नुपुरे वाकी बुभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोन्ही. त्याच्या अशा नाचण्याने ईश्वर सभेसी आली शोभा त्याच्या नाचण्याने तशा दिव्यांबरांची फाकती प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायिका होती. आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या ज्ञानस्वरूपामुळे साहित्य विषयांमध्ये अनेक प्रकारच्या निर्मिती होत राहतात. ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. त्याला मी नमस्कार करतोय. शेवटी त्याचे समारोप करताना समर्थांनी असं म्हटलंय की ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्लव चंडी विनायक. असं म्हटलं जातं की कलियुगात चंडी म्हणजे देवी आणि गणपती विनायक यांची उपासना करावी, म्हणजे शक्ती आणि बुद्धीची उपासना करावी थोडक्यात कलियुगात. म्हणजे कुठल्याही युगामध्ये हाच ऍप्लिकेबल आहे, पण आपण आता कलियुगात आहोत असं म्हटलं जातं. म्हणून चंडी आणि विनायक म्हणजे शक्ती आणि बुद्धी दोन्हींची उपासना ही समर्थांकडे पण आहे. केवळ बुद्धीची उपासना समर्थ करत नाहीत, केवळ शक्तीची पण उपासना करत नाहीत, दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्या स्तविला यथामती वांछा धरून चित्ती परमार्थाची इच्छा धरून मी या गणपतीचं स्तवन करतो, कारण तो सर्वसिद्धी फलदायक आहे. मी इच्छा धरलेली आहे की परमार्थ साधावा मला आणि पुढे प्रबोधन पूर्ण व्हावं, हा पण भाग ग्रंथाच्या नुसार आहेच. आणि परमार्थाची इच्छा म्हणजे त्यांचं पूर्णत्व आहेच समर्थांचं स्वतःच. ग्रंथ सांगून नीट व्हावा याच्यासाठी म्हणून कृपा हवी आहे आणि जे ऐकता आहेत त्यांच्यावर पण कृपा हवी की त्यांना ते समजावं. म्हणून असा मुख्य पहिली ओवी एवढीच आहे की ओम नमोजी गणनायका. पण स्वामींनी ते पहिल्या गीतेच्या अध्यायावरचं जे पुस्तक लिहिलंय तर त्यांनी इंट्रोडक्शन मध्ये असं म्हटलंय की गीता ही महाभारतामध्येचा एक अभिन्न भाग आहे आणि गीतेमधली सगळी जी कॅरेक्टर्स आहेत त्यांना महाभारताच्या त्या एकूण कथेची बॅकग्राऊंड आहे. आणि गीता हे कशा प्रकारचं आहे तर पहिला अध्याय तर त्यांनी असं म्हटलं की लांबून बघावं तर एक नुसता कातळ असलेला डोंगर दिसावा, पण जवळ जाऊन बघावं तर एक आज सुंदर लेणी सापडावी. तसं ते अति आकर्षक झालं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसा ही ओवी ओम नमोजी गणनायका हे एक लांबून दिसणारं चित्र आहे. त्या दासबोधामध्ये गेलं की दासबोधाचं वातावरण जेव्हा सुरू होतं अशा प्रकारचं ते एक अति आकर्षक लेणी कोरीव लेण आहे. ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगून जाते. तसं आपण या सारस्वरूपाच्या ग्रंथाच्या माध्यमातून मुख्य दासबोधाचा असा आस्वाद घेणे, ज्ञानाचा आस्वाद घेणे, त्याची चव पण समर्थांनी आहे. पुढच्या वेळेला पण बघू आपण ते. त्यांनी असं म्हटलंय की अनेक ग्रंथ आजपर्यंत लिहिले गेले. ज्ञानेश्वरी सारखा रसाळ ग्रंथ आहे, एकनाथी भागवत आहे की ज्याच्यामध्ये कथा आहेत. आणि त्याच्यानंतर हा ग्रंथ माझा थोडासा त्यांनी असं म्हटलंय की चेंज ऑफ पॅलेट करा, की तुम्हाला खूप गोड गोड खाऊन काही वेळेला कंटाळा येतो, मग थोडंसं लोणचं खावं असं वाटतं. तसं माझा हा ग्रंथ जो आहे हा थोडा चेंज ऑफ पॅलेट आहे तशा प्रकारे बघा असं त्यांनी म्हटलंय. आणि खरंच आहे, समर्थांची एक सेपरेट टेस्ट आहे दासबोधाची. ती अनुभवता शिकवून पण जाते, गोडी पण आहे. बापाने मारल्याचं पण एक बरं वाटतं पोरांना, अधिकार दाखवल्याचं. त्यावेळेला नसतं वाटत ते, पण नंतर त्यांचं
आपलं म्हणणं जे आहे समर्थांचं ते थोडंसं दणकट आहे. आपलं म्हणणं एखाद्या पैलवानाने त्याच्या शिष्याला जर का जवळ ओढलं तर त्याच्या त्या ताकदीने ओढल्यामुळे त्याचा ते आवेग पण प्रेमाचा हा पण दणकट असतो. तसं समर्थांचं पण शिष्यांवर प्रेम करणं हे दणकट आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं आईच्या स्वरूपाने आहे, सांभाळून घेणं आहे, समर्थांचे फटके देणं आहे. पण त्या दोन्ही मधून पण समर्थही तितके आपले वाटतात. प्रॅक्टिकल आहे दासबोध, खूप प्रॅक्टिकल आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मी कंपॅरिझन करणारी गोष्ट नाहीये, पण ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक वेळा आम्ही अवाक होत जातो आणि दासबोध मात्र प्रॅक्टिकल टिप्स देत जातो. म्हणून समर्थांचा हात, लहान मुलं असताना ते चालताना आई आणि बापाचा दोघांचाही हात धरून चालतं, त्याला एक हात धरून चालायचं नसतं. तसं एका बाजूला समर्थांचा हात धरणं आहे आणि एका बाजूला ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरणं आहे. ते चालणं जे असतं कुठेही ऑफ बॅलन्स होऊ देत नाही. तशा प्रकारे आपण एका बाजूला गीतेचा अभ्यास करू आणि एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू आणि दुसऱ्या बाजूला दासबोध जसा जेवढा आम्हाला जमेल तेवढं समजून घेऊ. हरिओम तत्सत.